हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात, आज गुरुवार होता त्याच्यामुळं पटापट कामं आवरायची होती. कामाचं जाऊ दे आधी बाजूला. आधी सर्वांना गजानन महाराजाच्या प्रगट दिनाच्या शुभेच्छा सर्वांना. झाडांना पाणी घालून घेतलं, गॅलरी धुवून घेते. चिऊ आणि स्वामी बघा मध्ये मध्ये करतात आहे, कुठे कुठे काय काय करतात आहे चिऊ आणि स्वामी. हे पहा, मी गॅलरी धुवत होते ते माझ्या मागेच होते. स्वामी तर येऊन पाण्यातच बसला डायरेक्ट. मग त्याला उचललं. मग सकाळची माझी कसरत कामाची, मुलांना हे करायचं, मुलांचं सगळं शिसू काढायचं, परत झाडून पुसून घ्यायचं, झाडांना पाणी घालायचं, गॅलरी धुवायची, ही सकाळची कामं. त्यांना खाऊ घालायचं, दूध द्यायचं, ही माझी सकाळची कामं. धुवून घेतले, आता पुसून घ्यायचं आहे. गॅलरी पुसून घेतली, धुवून पुसून घेतलेली आहे. चिऊ तरी पण जाऊन ओल्या ह्याच्यात खेळते. मी तिला ओरडत होती सारखं नको खेळू म्हणून, तरी ऐकत नव्हती चिऊ. आता थोडीशी कुंकवाने मी स्वस्तिक काढते, जास्त रांगोळी काढत नाही. दरवाजात रांगोळी काढल्यास मुलं ती चाटून पुसून खातात. लहान आहेत, त्यांना काही कळत नाही, ते खायचं नसतं म्हणून. तर मी फक्त कुंकवाने असं लाल रंगीत स्वस्तिक काढते. तुम्हाला मी दाखवलेलं आहे याच्या आधी पण, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी कसं स्वस्तिक काढते ते. स्वस्तिक काढून घेतले दोन्ही बाजूला. आणि सदाफुलीची फुलं आहेत, ती सदाबहारची, ती 2-2 ठेवली दोन्हीकडे स्वस्तिकवर. थोडेसे तांदूळ टाकले. हे सकाळचं गुरुवारचं रुटीन आहे. भांडे वगैरे मी रात्री कसून ठेवलेलं, किचन वगैरे सर्व आवरून आता आंघोळ करून घ्यायची आहे. मग आपल्याला स्वामींची पूजा मांडायची आहे. ऐकत नव्हती मुलं. मी मुलांना पण काहीतरी म्हणते, रांगोळी काढत स्वस्तिक काढत स्वस्तिक काढून झालं माझं. हे पहा, काहीतरी चिऊ करत आहे वाकून, तिला समजवत आहे. घर पुसून काढायचं होतं, अजून घर झाडून आवरून घ्यायचं होतं. कचरावाला आला नाही आज, नाही तर रोज कचऱ्याची गाडी येते आमच्या इथे. खाली नेऊन टाकावा लागतो. दोन्ही दरवाजांना पण लावते मी हळद कुंकू. चौकटीला हळद कुंकू लावत होते दोन्हीकडे. हे बघा, वाईप्स संपलेले आहेत. आज मिशोवरून येणार आहे ऑर्डर केलेले वाईप्स. बघू कधी येते ते, तुमच्याबरोबर अनबॉक्सिंग करेन. लिटिल एंजलचे मागवले आहेत. हे लिटिलचे होते, लिटिल बेबी वाईप्स होते हे. आता लिटिल एंजलचे मागवले आहे. बघा, ती माझं नाक साफ करून म्हणून ती वाईप्स घेऊन फिरत आहे माझ्या मागे. आता तिथे बसली आहे जय बापा करत. काहीतरी पाणी सांडले होतं वाटतं, मी ते गावने पुसून घेत आहे. आता आंघोळ करायचंच होतं म्हणून.
चल चल चल, दीदीच्या पाया पडतं बघ. आता आपलं पार्सल आलेलं आहे. कॅमेरा धरायला कोणी नव्हतं म्हणून मी स्वामींना सांगत होते की अशा धर कॅमेरा, अशा धर मोबाईल म्हणून. बघा तुम्ही ऐका. तिथली धर, असं धर, असं धर, असं धर ना, तू धर धर धर, असं धर, असं धर, हा धर धर, धर तसं. Oh my God. बस बस बस, चल बस, ठेव आता, ठेवून दे, ठेवून दे. बेबीचं आहे, छोटं बेबीचं आहे आपल्या, छोटं बेबी. इथं जी झाडाला फुलं आली होती ती फुलं तोडून घेत आहे, कारण की आपल्याला गणपतीला ठेवायची आहेत. जास्वंदाची फुलं गणपतीला खूप प्रिय आहेत म्हणून जास्वंदाची फुलं गणपतीला ठेवली. आणि एक कलशवर ठेवलं. 2 गणपती आहेत, एक चांदीचा आणि एक पितळीचा. एक चांदीच्या गणपतीला आणि एक पितळीच्या गणपतीला ठेवलं आणि एक कलशावर ठेवून दिले. 3च फुलं आलेली होती आज. इथं मी स्वामींचा अभिषेक करत आहे. सर्व स्वामींचा अभिषेक करताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप म्हणायचा. पूर्ण श्री स्वामी समर्थ नावाचा जप करायचा मनातल्या मनात. मग आणि वरून अभिषेक करत राहायचं. आधी पाण्याने, नंतर दुधाने, परत पाण्याने, तुपाने, परत पाण्याने, मग दह्याने, मग पाण्याने. प्रत्येक जिनस घातल्यानंतर मग पाण्याचा अभिषेक करायचा. प्रत्येक जिनसाचा अभिषेक झाल्यानंतर पाण्याचा अभिषेक घालायचा. शेवटला साखर, मग पाणी. परत त्यांना व्यवस्थित धुवून पुसून आपल्या त्या आसनावर स्थापन करायचं आणि त्यांना अत्तर वगैरे लावून घ्यायचा. गंध, अष्टगंध, अत्तर वगैरे लावून घ्यायचा. मी मिशोवरनं माळा मागवल्या होत्या. त्या माळा बारकी माळ पण घातली आहे. तुम्हाला मी नंतर दाखवेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये विशेषच्या माळा. आता सध्या स्वामींचा अभिषेक करून घेते व स्थापना करून घेते. काल आमच्या इथून माझ्या मिस्टरांनी फुलं आणली पण ती काय फुलं व्यवस्थितच दिली नाही काल. काय माहिती, आमच्या इकडला हारवाला ते रस्ता तोडल्यामुळे तिथनं ती हाराची टपरी उचलली गेलेली आहे. दुसरीकडे आहे हारवाला. त्यामुळे मी मिस्टरांना सांगितली होती फुलं आणायला, पण फुलं ती काय व्यवस्थित दिली नाही. फुलं सगळी सुकलेली आणि खराबच होती. फुलं चांगली फ्रेश ताजी राहिली की छान वाटतं, उठून दिसतात फुलं देवाला. फुलं देवापुढे ठेवली आहेत पण ती ठेवून न ठेवल्यासारखी दिसत आहेत. ती कोमेजलेली आहेत फुलं थोडी. मला चांगलं नाही वाटलं ते. काल आणलेली फुलं आवडली नाहीत, मनाला पसंतच पडले नाहीत. हे बघा, गुलाबाच्या पाकळ्या पण कशा सुकलेल्या आहेत. अभिषेकाला वापरलेल्या आहेत स्वामीच्या. एकदम अशी म्हणजे फुलं सुकल्यासारखी कोमेजलेली आहेत. त्यांच्याकडे पण नव्हती, बहुतेक नसावीत फुले म्हणून त्यांनी पण दिली नाही आहेत फुलं जास्त आपल्याला. इथे बघा चिव कसे मध्ये 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 करते. मला ते बाका दे म्हणून हे करत होती, रडत होती आणि देवापुढले फळं उचलत होती सारखं. मी तिला म्हणत होते नको उचलू चिव, तुला दुसरं देते. दुसरं आहे घरी ठेवलेलं, पण तिला सर्दी झाली त्यामुळे तिला मी देत नाहीये ते. तरी पण ती मागत होती, रडत होती बाका दे म्हणून. ती संत्र्याला बाका बाका म्हणते, मग मला बाका दे म्हणत होती. हे पहा, मी हळदी कुंकूला जो बॉल मिळाला होता सिल्वर कलरचा, त्याच्यामध्ये फुलं वगैरे पाणी वगैरे टाकून मग त्याच्यात दिवा पेटवलेला आहे. पाण्यामध्ये दिवा पेटवला आहे मी. चू श्री स्वामी समर्थ मन. आजचं 3रा गुरुवार आहे माझा. 3ऱ्या गुरुवारची स्थापना पण झालेली आहे. आता पोथी वाचायची आहे.
पोथी वाचून नैवेद्य दाखवायचा आहे स्वामींना. हाय ग, हे बघा चिऊ माझी मध्ये मध्ये करतीये. पलती केलीस की हे कसं केलीस हे? सगळं फळं पाडतीये मी. फळं उचलून ठेवले होते तरी परत पाडले. परत फुलं गोळा केली. परत फळं उचलून व्यवस्थित लावून दिली देवापुढे. हे बघा पाण्यावर दिवा पेटवलेला आहे मी त्या बाउलमध्ये फुलं वगैरे टाकून. आजची माझी देवाऱ्याची पूजा, देवावरची, देवांची आणि स्वामींची स्थापना. सर्वांना स्वामी सुखात ठेव, आनंदात ठेव, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू स्वामी चरणी हीच प्रार्थना माझी सर्वांना. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, चांगल्या चांगल्या कमेंट लिहा आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा सगळ्या पूर्ण करू स्वामी. दुसरं देऊ बाईला, वैश्वनीला दुसरं देऊ.